अण्णा नाईक, ओ अण्णा नाईक, माझ्या झिला गेल्या नाही ना, घेवा या तुमचा चेडू. तुमका लगीन करूची घाय झालेली आहे ना, मुहूर्त बघलास नाही, कसली विधी पण सरळ केलास नाही, हे का बांधलास माझ्या झिलाच्या गळ्यात. कशा तर तिची थेरा चालू होती. अहो कोणाबरोबर तरी पळत गेला असता ना तर तुमच्या घराची इज्जत मातीत गेली असती. म्हणून माझ्या पोराबरोबर याचं लगीन करून दिलास. तापण कधी कळला आमका भर मांडवात. अहो त्या पोराच्या औशी वावसाची आय लागली तुमका, पण त्याचा फटको आमका पण बसलो. याच्याशी लगीन करून ना माझ्या सोन्यासारख्या पोराचा जीव गेलो. वरडात 4-5 जणांका खर्चटला, पण त्याच्यात गेलो माझं झिलत. या पांढऱ्या पायाच्या पाली बरोबर लगीन झाला म्हणून. लेख म्हणून एका घरात दिलंय, पण हे ना माझ्या झिलात गेल्या. वरात घरात पोचाकत दिल्या नाही ना. पांढऱ्या पायाचा आहे तुमचा चेडू, पांढऱ्या पायाचा. तू काय बोलतस या? पहिला माझी ती. मग किती गुजवायचा, घरातच ठेवायचा होता. अहो ता केला असतास तर एक जीव वाचलो असतो. अहो पोरी सोन्यान मडवलास, पण नशिबाचं काय, ता तर फुटक्याच होता ना. अहो माझं लाख मोलाचं झील गमावलंय मी या अवदशेमुळे. या वाऱ्यावर सोडलेल्या पोराबरोबर लगीन केलं ना, ताच आमचा चुकला. जीवाची पर्वा करीत बसलो आम्ही. तेव्हाच मांडव सोडून जातो ना तर ही वेळ येईल नसती. अगो माझी झिलाक मारण्यापेक्षा तू नाही कशाक मेलो. काय करतास तुम्ही? तुम्ही गप किती बोला ना काहीतरी. अहो माझं पोरगो गेलो असा, तुमका काय माहिती माझा काय होत होता. आमचं जावई गेलं त्याचं आम्हाला दुःख नाही काय, पण त्याचं सगळं दोष माझ्या चेडवात देशाल तुम्ही. मग कोणाचं पायगुणच आहे हो. ओ त्याच्या नशिबाचा होता ना, आता झाला हो. आमका पण वाईट वाटता. आऊस म्हणून तुमचं दुःख कळतो माका, पण आऊस म्हणून माझ्या पोरात दोष दिलेला माका चालायचं नाही. मग ह्याच्या पुढे एका हयस ठेवून घ्या. माझ्या घरात एका जागा नाही. अख्ख्या घर गिळाची येऊ तसा घर. खबरदार खबरदार, माझ्या पोरात दुष्णा दिली तर ते का पोसूक समर्थ असतो आम्ही. मग हे पोसा आमका नाही बघूची आहे तिची थेरा. जसा पाठवलास तसा आणून दिला. बहु तसे रव आता हयच रव. तुम्ही गेलास तरी चला. ह्याच्या पुढे आमच्या घराशी माझ्या पोरीशी तुमचा काही एक संबंध नाही. निघा इथून. जातय माझ्या पोरा किळान ह्या चंडाळणीक समाधान मिळालं असत ना. ह्याच्या पुढे याचं तोंड पण बघूच आहे नाही. चला आबा घे, येतो. अरे आणखी 4 दिवस राहुलं असतस तर. नाही नको, तिकडे सुद्धा कामं खोळंबली आणि वेळेवर व्हायला पाहिजेत ना ती. आपण बरोबर आहे. माधवा, छायाचा लगीन झाला, आता तू रवलंस. थोरलो ना रे तू. हो हो. कोण बघितलंस की काय रे? आता माझं लग्न झालं तर तुम्हाला बोलवणारच ना. हा असो, झाले गेले ते सगळे गैरसमज आता दूर झाले. हा माधवा, या सगळा तुझ्या बाबतीत झाला, पण घरातली बाकी सगळी. हो हो, सगळं नीट होईल बघा आबा. वेळ हा एकच पर्याय आहे यावर. आम्ही कोणाचा काय घोडा मारलाव रे. आमच्या बाबतीत जा काय झाला आता तू बघतीलस. खरं सांगू, तुमची चिडचिड, तुमचा राग बघितलाय मी. याआधी घराकडे यायला सुद्धा मला भीती वाटायची तुमच्या.
परिस्थितीमुळे आपण एकमेकांशी सगळे दूर झालेले आहोत. पण आता इथे राहिल्यावर मला दुसरी बाजू कळली, दिसली. हे सगळं परिस्थितीवर अवलंबून आहे. तीही कधीतरी बरी होईलच असं म्हणायचं आणि जे होतंय ते बघत राहायचं. चला बरं, मी येतो. हा आबा, हे शर्ट तुमच्यासाठी. अरे कित्या नको आहे. मी म्हणतोय ना, माझ्यासाठी घ्या. घ्या घ्या म्हणतोय ना. असू दे, असू दे. आणि हो, पैसे असू दे. रे कित्या, असू दे. अरे घे. आम्ही काय केलं त्याची किंमत मोजतस काय रे? नाही, गरजेला लागतील. असू दे. नको रे सोन्या, तू आमच्याकडे राहुलस, आमका समजून घेतलंस ना, ताच खूप झालं. काशीने दिले असते तर घेतले नसतेस काय गे? धर धर, घे. घेतो. शोभा, काळजी घे स्वतःची, स्वतःची आणि या दोघांची सुद्धा. येतो मी. अरे माधवा, सोंगट्या. अरे निघालस तू मुंबई? हो हो, एक हे घे. अरे नाही नको. अरे असू दे, घे. अरे नाही बाबा, त्याच्यासाठी नाही इलय मी. मग छाया घराकडे परत इला. काय? त्याची सासू त्याका हातात धरून घेऊन घराकडे गेली. अरे भांडण झालं का तिचं? हं? अरे झालं तर झालं भांडण, तिला परत सोडून यायचं ना. काय बघितलं तर आबा, हे असं जबरदस्ती लग्न लावून दिल्यानंतर काय परिणाम होतात ते बघितलेत ना. नवरा आलाय का तिचा? अरे बोल ना. माधवा, छायाचं गळू मोकळो असा. काय? कपाळावर कुंकू नाही, पायात जोडवी नाही, सुन्न असा आता. कोणत्या? माधवा, छायाचो घो काल रातच्याकच छाया, चुकलाच ग आमचा. तुझ्या या सगळ्या दशेक आम्ही जबाबदार असो. स्वतःक दोष देऊ नको गो. तुका वया त्या पोराशी तुझं लगीन झाला असता तर कदाचित असा घडला नसता. सुखाचा संसार झाला असतो गो. भाई हमका माफ कर गो, माफ कर. आहे छाया, झाला तर झाला. आम्ही समर्थ असो तुका पुसून. कसली काळजी करू नको की विचार करत बसू नको. हे 2 दिवस तुझ्या आयुष्यात इले नाही असं समजून परत आयुष्य जगू. वय छायाताईन, आम्ही असू ना. तुम्ही ना परत वावरा या घरात पहिल्यासारखे. तुमका काय व्हया नको तर माका सांगा. या घर तुमचा हा, या घरावर तुमचा तितकोच अधिकार असा. आता विचार करत बसू नको. हा छाया, छाया गो, बोल गो काहीतरी. असं गुम्यासारखं बसा नको. काळीच तुट्टा गो माझा, काळीच तुट्टा माझा. जा झाला त्याका नशिबाचा भाग समजायचा रे माधवा. नाही झाला त्यात नशिबाचा भाग नाही. हा एका बापानं स्वतःच्या हाताने, स्वतःच्या हट्टापायी एका लेकीची अशी परिस्थिती केली.
अण्णांनी स्वतःच्या हाताने छायाच्या कपाळावरचा कुंकू पुसलाय. कुठल्याही पोराचा भला होऊ दिलेला नाही त्यांनी, कुठल्याही पोराचा. स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला. बापाची जबाबदारी त्यांना कधी कळलीच नाही. पण आता मी गप्प बसणार नाही बसणार गप्प. आडवा, अरे काय करणारस? ह्या बघ, उगा डोक्यात राग घालून काय भलता सलता करू नको. तो अण्णा काय माणूस हा माहित आला. माहितीये माका, पण त्यांना कोणीतरी जाब विचारायलाच हवा, आणि तो मी विचारणार त्यांना. अरे हैवान हा तुझो बापूस, माझ्या झिलाक संपवल्यान तुका संपूक काय वेळ लागणार आहे त्याका? काय करतील? गोळ्या घालतील ना माका. घालू दे, घालू दे, झेल मी त्या. पण मी बोलेन. माझं काय, मी जाईन मुंबईला, पण माझ्या भावंडांना जो त्रास होतोय तो माझ्याने बघवणार नाही. तुझो जीव घेतल्यावर तुझ्या भावंडांका त्रास होणार नाही काय? इंदूक त्रास होणार नाही काय? पण आता गप्प राहून चालणार नाही. मी वाड्यावर जाणारच. हे काय वय होतं का छायाचं? आता अख्खं आयुष्य पडलंय पुढे. काय करायचं पोरीने? आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण, आणि त्याचा आनंद एक दिवसही तिला मिळू नये. मला तर ना अण्णांचाच राग येतो. हो, अण्णांचा शब्द हा त्यांच्या घरात अगदी शेवटचा शब्द मानला जातो. त्यात काही चुकीचं नाही. शेवटी कर्ता पुरुष आहे. पण एकदा निर्णय घेताना विचार करायला हवा होता ना. असं घाई गडबडीत लग्न लावून काय मिळालं त्यांना? तिला एखादा व्यक्ती आवडतोय तर त्याच्याशी लग्न केलं असतं ना, तर निदान असं नसतं झालं. नसेल तो श्रीमंत, नसेल त्याच्याकडे पैसा, पण निदान आपल्याला आवडत्या व्यक्तीशी आपलं लग्न झालंय याचं समाधान तर तिला मिळालं असतं ना. मला सांग, छायाला गळ्यात बांधायला दिलेला काळा दोरा तिने काढून तर ठेवला नसेल. अहो, मी काय बोलते, तुमचं काहीतरी भलतच चाललंय. तुम्हाला त्या दोऱ्याची पडली? अगं, या सगळ्यातून तिचं रक्षण व्हावं म्हणूनच दिला होता ना. हे बघ, मला आधीपासूनच काहीतरी जाणवत होतं. काळ झडप घालेल असं वाटत होतं, आणि शेवटी काळानं झडप घातलीच. पण जर तो दोरा होता तर मग दुसरा काही मार्ग कसा निघाला नाही? माझा दोरा चुकला कसा? नाही, नक्कीच तो काढून ठेवला असणार. अहो, सोडून द्या. आता जे झालं ते झालं. नाही, मला शहानिशा करायची. आपण वाड्यावर जाऊया. नाही नाही, अजिबात नको. मला आता छायाची अवस्थाच बघवणार नाही. माझे हातपाय थरथरतात. आपण निदान कर्तव्य म्हणून तरी जाऊया. उद्याच जाऊ, हाक मारू, आणि माझ्या शंकेचं निरसन पण होईल.
तुम्हीच अशी रडूक लागला तर छायाताईंचो विचार कोण करतला? तुम्ही आधार देऊ खो ना तेंका. सरिता एकुलती एक बहिणा, त्याची ही अवस्था बघवत नाही गो. हो पण कोण आहात सर? कोण हा? कोणीतरी भूतात सर. कोण असा? छाया खया. काय? अरे छाया खया. या घराचो उमरो ओलांडू नको गो बाय. परत जा, परत जा, परत जा. रखाचो आहे ना तुमका? केव्हा